महत्वाची क्वालिटी शिक्षक म्हणून मला वाटतं ती आपल्यामध्ये असली पाहिजे. नव्हे नव्हे तर ती पहिल्या क्रमांकावर आहे. आणि जसं की आपण म्हणतो की शिक्षकाला शिकवता येतं का, सांगता येतं का, बोलता येतं का, समजून देता येतं का. मूळ जो फरक आहे ना, चांगला शिक्षक आणि एक ऑर्डिनरी शिक्षक ह्याच्यामध्ये फरक जो माझ्या अभ्यासातून मला दिसला तो असा की आपण एखादा शिक्षक जेव्हा बोर्डवरती काही गोष्टी करतो किंवा तो सांगतो, तेव्हा तो तो जसा शिकला तसा तो सांगतो. म्हणजे टेबल करून देणं, त्याचं वरीकरण करणं. जसं की आपण एखाद्या वेळेस अगदी मराठीमध्ये विचार केला तर मराठी भाषेचा, तर शब्दांची जाती किती, शब्दांचे म्हणजे प्रकार आणि जाती याच्यामध्ये आपल्याला लवकर भेद कळत नाही. जाती म्हटलं की जरा वेगळा शब्द वाटतो, पण शब्दांचे ते प्रकार आहेत, टाइप्स ऑफ वर्ड्स किंवा वर्ड असं आहे. मग शिकतो कसं आपण की शब्दांच्या जाती, ह्या 8 जाती आहेत. मग हे नाम, सर्वनाम असं. आणि जसं आपण शिकलो तसा आपल्या डोक्यामध्ये चार्ट बसलेला असतो आणि तो तसा चार्ट आपण मुलांच्या समोर मांडत जातो आणि मग तो फसतो. आपण जसं शिकलो ना तसं सांगायला जातो, तसं नाहीये. शिकवायची गोष्ट आणि शिकायची गोष्ट याच्यामध्ये फार अंतर आहे. कसं शिकायचं, काय शिकायचं, हे असं का आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि तेव्हा तुमच्यातला शिक्षक हा खऱ्या अर्थानं काम करायला लागला असा त्याचा अर्थ होतो. शिक्षक होणं म्हणजे काय, शिकवणं म्हणजे नेमकं काय, तर आपण जसे शिकलो, ज्या स्ट्रक्चरनी आपल्याला व्हिज्युअलायझेशन झालंय, जे टेबल आपल्याला माहिती आहेत, जे ट्री डायग्राम्स आपल्याला माहिती आहेत, तशा आपण नोट्स काढत होतो, तसा आपण आपला अभ्यास करत होतो, तसाच जाऊन मांडणं हे शिकवणं नाहीये. शिकवणं हे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि ते काय आहे की हे असं का आहे हे सांगता येणं हे शिकवणं आहे. त्याचे संदर्भ आपण ज्याला म्हणतो ना अक्रॉस, बिटवीन द लाईन्स, बिटवीन द वर्ड्स, हे सांगता येणं, हे समजून सांगणं, हे जोडून देणं हे शिकवणं आहे. अजून शिकवण्याची वेगळी व्याख्या मला वाटत नाही की ती करावीशी वाटेल. उदाहरणं देत राहणं, हे असं का आहे. आता मी सहज म्हणालो की तुम्हाला शब्दांच्या जाती, ते शब्दांचे प्रकार आहेत, मग ते तसे का पडले, मग त्याचे पुन्हा वर्गीकरण केलं तर ते तसं का केलं, असं करायची का गरज पडली, तसं करायला नाही पाहिजे होतं, असं जेव्हा मी माझ्या मनामध्ये प्रश्न विचारतो तेव्हा ते मी समजून घेत असतो की त्याला हे कनेक्ट होतं का. अशा सगळ्या गोष्टी बघायच्या. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये आपल्याला शिकवणं वेगळं आणि शिकणं वेगळं. आपण शिकतो तसे शिकवायला लागलो तर तो शिक्षक विद्यार्थ्याला आवडत नाही.